तिथे एक पपी आहे आणि तो रडतोय आणि कदाचित त्याला इथे कोणीतरी सोडून गेलाय. सो बघूया आपण वरती जाऊन काय नेमका सीन आहे. एकटाच पिल्लू आहे आणि कोणीतरी सोडून गेलाय यार. इकडनं वाडी वस्ती बरीच लांब आहे. एक अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर असेल आणि इथे सोडून गेलाय बघा. चलो बघूया. I can see you. Yeah, cha. Yeah. Yeah. बेला इकडे. No. ये इकडे. पडेल तो पाण्यात खाली. इकडे या राज. का रडतो रे? कोणी सोडलं तुला इकडे? एकट्याला सोडलं? चल जाऊ आपण तिकडे. चल या मी पुढे गेलो तर तो मागे पडेल, त्यामुळे पुढे जाणं पॉईंट नाही आहे. या घाबरू नको. या मी तिकडे सोडतो. चल तिकडे सोडतो. चल या ये लवकर बाबू. दाट बाबू. या आऊल खाऊन टाकेल तुला. इकडे एक आऊल असतो, इंडियन ईगल आऊल पेअर आहे. 100% ते खाऊन टाकतो त्याला. त्यांचं पण जेवण होऊन जाईल, ह्याचं पण काम भारी होऊन जाईल. या बाबू हे बरं या. मागे जाऊ नको, पडशील बेटा. हे पोरा देतोय भाई. हे बघा इकडे खाली पाणी आहे डायरेक्ट, आणि इथे कसं काय आला आहे तो मला माहीत नाही. त्याला नेमकं कोणीतरी नक्कीच सोडलं आहे. तर प्लीज असं कोणी सोडू नका, व्हेरी बॅड. या बाबू. घाबरलाय बेल. हो पुन्हाच देतोय बेला. शाबाश टायगर आहे तू. रॉर. वाज घे बाबा, वाज घे. चांगला माणूस आहे मी. सोडलं तुला इकडे? बाबू बोला बाबू आहे. चल उठ. टिक्स वगैरे झालेत का? चल थांब.
आहे बघा, एकदम शांत बसले. त्याला आता काय करतो, तिकडे सिटीत कुठेतरी सोडतो, म्हणजे ॲटलिस्ट सर्वायवल चान्सेस वाढतील. घरी तर घेऊन नाही जाऊ शकत, आमचं हे आहे, नाही तर मला घरून मम्मी बाहेर काढेल. त्यामुळे तिकडे घेऊन जाऊया, कारण इथे काहीच नाही आहे खायला वगैरे. त्याला तिकडे काहीतरी मिळू शकतं, आहे ना बाबू? हे बाबू 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 व्हेरी गुड, फ्रेंडली झाला लगेच. या या टायगर आहे तू, या जा. मस्त सनराईज झालाय, चल रे या. शाबाश. काय म्हणजे केवढा गोंडस आहे, इथे कोणीतरी सोडलंय नक्की एकट्यालाच इकडे रानात. आणि हा जगणं त्याचं खूप अवघड आहे इकडे. थांब रे, थांब थांब थांब, चल जाऊ, चल थांब. झाड होय, झाड्या ओय, झाड्या झाड्या झाड्या. काय दूध पण नाही आणलं रे तुला द्यायला. कसा बघतो टकमक टकमक, कसा बघतो. देख बेटा, अगर इस दुनिया में जीना है, इंडिया में, तो तेरे को स्ट्रांग बनना पड़ेगा, समझा ना? पहले तो बात, तू इंडियन है, देसी डॉग है, तेरे को कोई भी नहीं पूछता भाई इस देश में, समझा ना? तेरे को ही सर्वाइव होना है, जिंदा रहना है, समझा ना? आइटम बिटम बटाना है बड़ा होकर. अभी छोटा है तू, ठीक है? स्ट्रांग रहे, डरने का नहीं, एकदम कडक रहने का. व्हेरी गुड. इकडे आमची सोसायटी आली आहे आणि इथे एक शेड आहे, तिथे बरेच लोक येत असतात, तर मी इथे सोडतो याला. स्ट्रांग रहने का, समझा ना? यू आर स्ट्रांग गाय, सर्वाइव होने का, समझा ना? मैं देखूंगा तेरे को बीच बीच में, ठीक आहे? म्हणजे आता आम्ही पलीकडे सोडलं आहे, तिथे लोक पण आहेत. टपरीच्या मागे सोडलं होतं. माझ्याकडे पण ऑप्शन नाही आहे, पण काय करणार, मला पण घरी घेऊन गेलो असतो मी, पण मला घरीच नाही ठेवणार आई क्लवेल. सो पण आता त्याचे चान्सेस वाढले जगण्याचे, है ना? आमच्याकडे एक आहे ना ऑलरेडी कोंबडी, त्यामुळे ठीक आहे, आता बघूया. सो खरंच खूप वाईट अवस्था आहे इंडियन डॉगची इंडियामध्ये. आणि खरं तर आपणच माणसांनीच डॉग्स पाळायला सुरुवात केली होती, म्हणजे, आणि आपणच आता वाऱ्यावर सोडतो, ब्रीडवाले पाळतो, है ना? आता हाच जर ब्रीडवाला असता, डॉगच आहे रे, पण ब्रीड असते कोणती लॅब्राडॉर, तर 100% कोणी ना कोणी घरी घेऊन गेलं असतं. पण इंडियन आहे ना, इंडियन पेरी हा ब्रीड आहे, त्यामुळे त्याची किंमत नाही आहे कोणाला. इंडियन्सची कुणालाच किंमत नाही आहे, इंडियन्सना सुद्धा. दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी. चलो अभी आए घर.